बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सतत जोरदार पाऊस होतोय आणि यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे। जी शेती नदीकाठी आहे त्या शेताचं मोठं नुकसान झालंय। मी सध्या चिखली तालुक्यातील सोमठाणा गावच्या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो की चिखली तालुक्यातील ही जामवंती नदी आहे। सोमठाणा गावच्या बाजूलाच असलेली ही जामवंती नदी आहे। आपण जर पाहिलं तर या जामवंती नदीला गेल्या 18 ते 19 वर्षानंतर प्रथमच मोठा महापूर आला होता आणि या महापुरामुळे या नदीकाठच्या शेती जी आहे संपूर्ण शेती खरडून गेलेली आहे। नदीकाठी जी काही सोयाबीन असेल, पीक तूर असेल, उडीद मूग असेल, ही संपूर्ण पिकं जी आहेत नष्ट झालेली आहेत। आपण जर पाहिलं तर मी सध्या सोमठाणा गावच्या या परिसरामध्ये आहे आणि ही जी परिस्थिती आहे ही शेतकऱ्याच्या आता हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। निसर्ग जो काही घेऊन जातोय तो शेतकऱ्यांचं सगळंच घेऊन जातो आणि देतानाही पुष्कळ देतो। मात्र यावरची परिस्थिती ही काही वेगळीच आहे। आपल्यासोबत सोमठाणा इथले काही शेतकरी आहेत। काय नुकसान झालं? काल प्रथमच या ठिकाणी जामवंती नदीला पूर आलेला आहे। काय नुकसान झालं शेतकऱ्यांचं? शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। 19 वर्षानंतर या नदीला प्रचंड मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये सोमठाणा असेल, दिवठाणा असेल, शेलूद असेल, या गावांच्या नदीकाठची जेवढी पण जमीन असेल ही पूर्ण खरडून गेलेली आहे आणि रेती येऊन पडलेली आहे शेतामध्ये। आता हे सोयाबीन पीक कसं घ्यावं आणि जगाव कसं शेतकऱ्यानं, हा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे। काय शासनाकडे काय मागणी असणार आहे तुमची? शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे, कारण सोयाबीनचं आमचं फार नुकसान झालेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही शासनाला मदत मागतो। नक्कीच नुकसान तर आता भरपूर झालं आहे। तात्काळ शासनानं या ठिकाणी येऊन पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत द्यावी अशी मागणी या सोमठाणा गावच्या शेतकऱ्यांनी केली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सोमठाणा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।